जयसिंगपूर येथे विनापरवाना सुरू असलेल्या बनावट तूप निर्मिती केंद्रावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 1,78,000 रुपयांचा साठा जप्त केला। राहुल भाऊसो मगदूम यांच्या राहत्या घरी झालेल्या तपासणीत बेकायदेशीरपणे तूप उत्पादन साठा विक्री होत असल्याचे उघड झाले। अन्न सुरक्षा अधिकारी पी.के. घुगे यांनी म्हैस तूप व गाय तुपाचे 4 नमुने तपासणीसाठी घेतले। कारवाई दरम्यान 595 लिटर तुपाचा साठा जप्त करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली मोठी कारवाई ठरली आहे। ही मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी पी.के. घुगे, श्रीमती प्र. साळुंके यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त श्रीमती प्र. फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। शिरोळ तालुका दूध व दुग्धजन्य पदार्थासाठी प्रसिद्ध आहे। अनेक गावांमध्ये खवा, पनीर तसेच तूप लोणी तयार करण्याचे कारखाने आहेत। छोट्या मोठ्या जागेत व्यवसाय केला जातो, त्या ठिकाणची स्वच्छता आणि भेसळ आहे की नाही हे तपासणे तितकेच गरजेचे आहे। यापूर्वी जुजबी कारवाई व्हायच्या, परंतु भेसळखोरांना पूर्णतः रोखण्यात अन्न व औषध प्रशासन अपयशी ठरले आहे। त्यामुळे आता नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारला आहे। धडक कारवाई सुरू असली तरी त्यांनी शिरोळ तालुक्यात खास लक्ष देऊन अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणांपासून ते अनेक दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या केंद्रावर कडक तपासणी करून लहान मुलांपासून अनेक जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांना चाप लावणे गरजेचे आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।